नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, JMFC प्रिलिमच्या आपल्या 2 परीक्षा झालेल्या आहेत आणि आता वेळ आहे आपल्या मेन्सच्या प्रिपरेशनची. तर मेन्सच्या प्रिपरेशनसाठी आपण आपली एक इव्हिनिंगची बॅच आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. ती संध्याकाळी 8 ते 9:30 मध्ये असते. तुम्ही ती पण बॅच घेऊ शकता. त्याच्यामध्ये CRPC आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी झालेला आहे. त्याच्यापुरते लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड मिळतील. ते कसे आपण रेकॉर्ड केलेले आहेत, किती क्वालिटी कंटेंट आहे, आपण क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये कसं रेकॉर्ड केलं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे झालं संध्याकाळच्या बॅच बद्दल, जी आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण एव्हिडन्स ऍक्ट सुरू केलेला आहे. एव्हिडन्सचे 2 लेक्चर झालेले आहेत. ठीक आहे, CRPC, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आणि एव्हिडन्सचे 2 लेक्चर अशा पद्धतीने पोर्शन संध्याकाळच्या बॅचमध्ये कव्हर झालेला आहे. जर तुम्ही तीच बॅच घेत असाल तर तुमचा वेळेमध्ये तुमचा पोर्शन कव्हर होण्यासाठी तुम्हाला आपण रेकॉर्डेड कोर्स सुद्धा आपण देऊ शकतो. आणि ती बॅच त्या लोकांसाठी रिकमेंडेड आहे जे 9 सप्टेंबरची जी आपली एक्झाम होती त्या बॅचसाठी जे लोक मेन्सची वाट बघत आहेत, तर त्या लोकांसाठी तीच बॅच रिकमेंडेड आहे. तुम्ही ते रेकॉर्डर घेतलं तरच तुमचं वेळेमध्ये सगळं पोर्शन कव्हर होईल. ठीक आहे, कारण आता वेळ तर ऑलरेडी रिझल्ट लागायचा झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे 70 एक दिवस त्याच्यामध्ये लागत असतात, समजा तेवढे दिवस तर झालेले आहेत. आता एकदम रिझल्ट लागेल आणि JMFC ने तर सांगितले की म्हणजे MPSC ने सांगितले की आम्ही डिसेंबर एंडिंगला एक्झाम घेणार आहोत मेन्सची एक्झामिनेशन. MPSCच्या टेंटेटिव्ह शेड्यूलमध्ये त्यांनी 7 म्हणजे आपलं सप्टेंबर जे आहे 9 सप्टेंबर जे आहे ते त्यांनी प्रिलिमची डेट दिली होती आणि मेन्ससाठी त्यांनी डिसेंबर दिलेलं होतं. तर आपली मेन्सची एक्झामिनेशन डिसेंबरमध्ये किंवा फार तर फार जानेवारीमध्ये त्याच्यामध्ये असू शकते. ठीक आहे, जे जुने समजा एक्झामिनेशन आहे त्याच्या बाबतीत आपली 9 सप्टेंबरची एक्झामिनेशन. आता ही 18 नोव्हेंबरची जी आहे याला थोडासा वेळ असेल. तर 18 नोव्हेंबरसाठी सुद्धा जे लोक मेन्सची एक्झामिनेशनची तयारी करत आहेत या सर्वांसाठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये 27 नोव्हेंबरला आपण एक नवीन बॅच सुरू केलेली आहे. ठीक आहे, जे लोक ज्यांना दोन्ही बॅचेस करायचे आहेत तर तुम्ही एकदा पूर्ण फीस भरून आपली 10,000 रुपये फीस भरून, ठीक आहे, एकदाच फीस भरायची तुम्हाला, तर तुम्ही दोन्ही बॅचेस मध्ये सुद्धा तुमचे विषय कव्हर करून घेऊ शकता. म्हणजे जे विषय इकडे झाले ते तुम्ही इकडे करू शकता, इकडे झालेले विषय इकडे करू शकता. ठीक आहे, तसा काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे विषय महत्वाचा काय आहे की मेन्सचा जो आपला सगळा सिलेबस आहे तो वेळेत कव्हर होणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपण ज्या पद्धतीने लेक्चर घेतोय, आता हे तुम्ही लेक्चर जर बघितले, आता सुरुवातीला हे स्ट्रॅटेजीचे सेशन आहेत म्हणजे मेन्सची तयारी आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्यासाठी स्ट्रॅटेजीचे आपण सेशन तुम्हाला या कोर्समध्ये आपण टाकून दिलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही बघितलं, एक मिनिट, ठीक आहे, हे झाले स्ट्रॅटेजी सेशन. त्याच्यानंतर इंट्रोडक्टरी सेशनचे काही सेशन्स आहेत. आता हे समजा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपण कशा पद्धतीने आपली मेन्सची बॅच कव्हर करत आहोत. तर समजा आता पहिलं लेक्चर आहे, ह्याच्यामध्ये आपण लास्ट इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन घेतलेलं आहे. ठीक आहे, मागच्या वर्षी म्हणजे आतापर्यंत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीला JMFC मेन्सने कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत ह्या सगळेच्या सगळे प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे. आणि आपल्याला सुद्धा इथून पुढे अजून प्रॉबेबल काय शॉर्ट नोट येऊ शकतात. ठीक आहे, आता सिव्हिलमध्ये काय असतं, एक तर शॉर्ट नोट विचारतील नाही तर लॉंग क्वेश्चन विचारतील. तर कोणत्या कोणत्या प्रकारच्या शॉर्ट नोट तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे लॉंग क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात, एकदम आउट ऑफ द बॉक्स जाऊन सुद्धा त्यांनी काय प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, याची सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी याच्यामध्ये केलेली आहे. या प्रत्येक प्रश्नामध्ये आपण म्हणजे या पहिल्या लेक्चरमध्ये आपण केलेली आहे. म्हणजे हे जे लेक्चर आहेत, एक मिनिट, ठीक आहे, या लेक्चरमध्ये आपण समजा आता हे 2021 चा पेपर आहे. ठीक आहे, समजा 2021च्या पेपरला एवढे सगळे प्रश्न आलेले आहेत. याच्यावर आपण त्याच्यामध्ये, एक मिनिट, ठीक आहे, या 2021च्या प्रश्नांवर आपण त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा ह्या अशा पहिल्या लेक्चरमध्ये आपण केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीची, ही स्ट्रॅटेजी आपण मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर बघून, ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये डिसाईड करत असतो. त्यानंतर तुमचे जे लेक्चर्स आहेत, आता हे सेकंड लेक्चर जे आहे हे सुद्धा त्या क्वेश्चन अनालिसिस बद्दलच आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या आतापर्यंत आलेल्या प्रश्नाचं अनालिसिस आपण ह्याच्यामध्ये सुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर थर्ड लेक्चर तुमचं इंट्रोचं लेक्चर आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं मग ओळख आपण करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर चौथं लेक्चर तुमचं शॉर्ट नोट ऑन इमोबल प्रॉपर्टी. ठीक आहे, जर इमोबल प्रॉपर्टीवर जर समजा शॉर्ट नोट आली तर आपण त्याच्यामध्ये किती पॉईंट लिहिले पाहिजे, कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे हे आपण कव्हर केलेलं आहे. कारण इमोबल प्रॉपर्टीचा कंटेंट तुम्हाला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळत नाही. आपण रजिस्ट्रेशन ऍक्ट असू द्या किंवा बाकीचे जे कायदे आहेत त्या सगळ्या कायद्यांमधून आपण याची एक सुंदर डेफिनेशन आणि सोबत ऍडिशनल पॉईंट आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर 5व्या लेक्चरमध्ये तुम्हाला इसेन्शियल्स ऑफ नोटीस. ठीक आहे, नोटीसचे जर समजा रिक्वायरमेंट तुम्हाला हा प्रश्न काय आलेला नाही, पण जर आला तर आपण काय काय कंटेंट लिहायला पाहिजे याचं आपण पॉईंट वाईज उत्तर आपण लिहून घेतलेलं आहे. याची PDF नोट सुद्धा तुम्हाला एका विद्यार्थ्याकडून घेऊन आपण स्कॅन कॉपीमध्ये तुम्हाला हे नोट सुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर ट्रान्सफरबिलिटी इज द मोस्ट इनरंट क्वालिटी ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी.
ठीक आहे, जशाच तसा प्रश्न आहे, हा लॉंग क्वेश्चन तुम्हाला आलेला आहे, हा लॉंग क्वेश्चन आपण तुमचा इथे कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग केलेली आहे ट्रान्सफरबिलिटीची. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉन ट्रान्सफरबिलिटी बद्दल आपण त्याच्यामध्ये अजून एक लेक्चर घेतलेला आहे. म्हणजे एका लेक्चरमध्ये खूप डिटेल डिस्कशन आपण या सगळ्या गोष्टींचं केलेलं आहे. त्याच्यानंतर मोड ऑफ ट्रान्सफरचा लॉंग क्वेश्चन आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर रिस्ट्रेनिंग अलायनेशनची शॉर्ट नोट आपण घेतलेली आहे. रिस्ट्रिक्टिव्ह कोव्हेनंट्स जे आहे त्याच्यावर आपण शॉर्ट नोट घेतलेली आहे. अनबाउंड पर्सनचा लॉंग क्वेश्चन आला तर काय लिहायचं, ठीक आहे, शॉर्ट आन्सर क्वेश्चन आला तर अनबाउंड पर्सनवर तर काय लिहायचं, रूल अगेन्स्ट परपेच्युइटीवर जर फक्त शॉर्ट नोट आला तर काय लिहायचं, रूल अगेन्स्ट परपेच्युइटी लॉंग क्वेश्चन सोबत विचारलं तर काय लिहायचं. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचा एक जो प्लॅन ज्याला आपण म्हणतो तो आपण या लेक्चरमध्ये आताच आपण केलेला आहे. ठीक आहे, मेन्स एक्झामिनेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याकडे वेळ सुद्धा पुरला पाहिजे. ठीक आहे, त्या तुमच्याकडे असलेल्या वेळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे उतरवता, ठीक आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर ते वेळेमध्ये उतरवण्याचं काम जे आहे ते आपण या क्वेश्चन पेपरमध्ये आपण केलेलं आहे, म्हणजे आपल्या क्लासेसमध्ये केलेलं आहे. तुम्ही त्या 3 तासामध्ये बसून हे नाही विचार करू शकत की ह्याच्यामध्ये मी एवढे पॉईंट लिहिणार आहे, त्याच्यामध्ये थोडे पॉईंट लिहिणार आहे. आता ह्या सगळ्या कोर्सचा आपण आपल्या कोर्समध्ये रिव्हिजन सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे, शेवटी मी तुम्हाला फक्त शॉर्ट नोट विचारणार आहे, म्हणजे आपण याचं रिव्हिजन सुद्धा क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये घेणार आहोत. क्लासमध्ये तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारले जातील की जर अनबाउंड पर्सनची शॉर्ट नोट आली तर किती पॉईंट लिहावे लागतील, काय लिहावं लागेल मध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला ते सांगायचं की सर याच्यामध्ये अशा इंट्रोडक्शन सुरू करावं लागेल. ठीक आहे, मध्ये थोडेसे याच्या बाबतीचे पॉईंट लिहावे लागतील, त्याच्यानंतर एसेन्शियल्स लिहावे लागतील, त्याच्यानंतर खाली आपल्याला समअप करावं लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याचं रिव्हिजन सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे, मेन्स मध्ये तुम्ही एक्झामिनरच्या समोर नसता. ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये तर तुम्ही कसं समोर असता, तुमचं दिसून येतं क्वालिटी काय आहे, म्हणजे अभ्यासाची डेप्थ किती आहे. पण मेन्स मध्ये तुम्ही जे काही उतरवणार आहात पेपरमध्ये, ठीक आहे, त्याचेच तुम्हाला मार्क मिळणार आहे. समजा डिफरन्सेस आहेत, डिफरन्सेसचे तुम्ही जर 5 क्वालिटी पॉईंट लिहू शकले तर तुम्हाला मार्क मिळतील. अदरवाईज तुम्ही खूप हुशार आहात, तुमची क्वालिटी खूप चांगली आहे, ठीक आहे, याचा तुम्हाला काही फायदा होणार नाहीये. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही तुमच्या पेपरमध्ये ते पॉईंट जशाच तसे उतरवत नाही. ठीक आहे, म्हणजे मेन्स मध्ये आता हे थोडंसं ऐकायला दुःखद जरी असलं तरी सुद्धा तुमची पोपटपंची मेन्स मध्ये खूप जास्त कामाला येते. ठीक आहे, कारण पोपटपंची करणाराचा पेपर जसा सुंदर वाटतो आणि सुंदर पॉईंट दिसतात त्याच्यानुसारच तो पेपर लिहिणारा कसा आहे याचा अंदाज लावला जातो. तुमचा पेपरच तुमचा आरसा असतो. ठीक आहे, त्यामुळे जी प्रत्येक गोष्ट, जी प्रत्येक प्रोबॅबिलिटी तुमच्यासोबत एक्झाम मध्ये होऊ शकते, प्रत्येक प्रोबेबल प्रश्न शॉर्ट नोट जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो आपण आपल्या क्लासमध्ये समजावून घेतोय. त्याच्यामध्ये आपण पॉईंट वाईज उत्तर आपण लिहून घेतलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, मध्ये आपले डाऊट सेशन्स वगैरे सुद्धा असतात आणि असे काही डाऊट सेशनची गरज नाहीये. तुमचं जे लाईव्ह लेक्चर चालू असतं, तुमचा कमेंट बॉक्स कायम ओपन असतो. ठीक आहे, कुठल्याही मोमेंटला तुमच्या डोक्यामध्ये कुठलाही प्रश्न येऊ शकतो आणि तुम्ही कुठलाही प्रश्न सांगू शकता. आणि आपल्या क्लासेसमध्ये मी प्रयत्न करत असतो की 99% प्रश्न JMFC मेन्सला जे येतील ते आपल्या क्लासमध्ये कव्हर झाले पाहिजेत. आणि जर कुठला प्रश्न राहत असेल तर तुमचे तोंड चालू असतात, तुम्ही सांगू शकता की सर हा प्रश्न आलेला आहे किंवा हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, आपण हा प्रश्न सुद्धा आपल्या बॅचमध्ये कव्हर केला पाहिजे. आणि ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये इमिडिएटली त्याच्यामध्ये कव्हर करत असतो. ठीक आहे, म्हणजे प्रयत्न क्लासेसचा आपला हाच आहे. ठीक आहे, की मेन्स एक्झामिनेशन मध्ये 3 तासामध्ये बसल्यानंतर तुम्हाला फक्त प्रश्न बघितला की तुमच्या डोक्यात लगेच त्याचा एक प्लॅन जो आहे, ठीक आहे, ते स्ट्रक्चर तुमचं तयार झालं पाहिजे. ठीक आहे, समजा एखादा इंजिनियर आहे, त्याला जर घर बांधायला सांगायचं असेल तर त्याला सुरुवातीचे काही दिवस तो प्लॅन बनवावा लागेल आणि त्यानंतर त्याला एक्झिक्यूट करावं लागेल. तो प्लॅन बनवणं मेन काम आहे. एकदा प्लॅन बनवलं की मिस्त्र्यांना गेले की ते मिस्त्री एकदम करत राहतात. ठीक आहे, तर तुम्हाला आपल्याला ते प्लॅनिंग बनवायचं जे काम आहे, एक स्ट्रक्चर बनवायचं काम आहे प्रत्येक शॉर्ट नोटचं, प्रत्येक लॉंग क्वेश्चनचं. ठीक आहे, कारण असं नाही की आपल्या JMFC का UPSCचा पेपर आहे. UPSCच्या पेपरला कसं असतं की तुम्हाला खूप सारे नवीन प्रश्न येऊ शकतात, पण इथे आतापर्यंत आपण प्रत्येक क्वेश्चन पेपरचं डिस्कशन आपण घेतलेलं आहे. ह्या डिस्कशन मधून आपल्या लक्षात येतं की जवळपास 30 प्रश्न परत परत आलेले आहेत. मग त्या प्रश्नामध्ये नेमकं लिहायचं काय. ठीक आहे, असंही नाहीये की आता ह्याच्यामध्ये आपण खूप काही लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक लिमिटेशन्स पण आहेत, टाइम लिमिटेशन्स पण आहेत, पेपर लिमिटेशन्स पण आहेत. एकदम समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नावर खूप काही माहिती आहे, समजा तुम्हाला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुम्हाला फक्त शॉर्ट नोटला विचारला, आता 96 पासून 106 लिहिणं पॉसिबल आहे का. ठीक आहे, पॉसिबलच नाहीये. मग ते कसं कमी करायचं, कसं क्रक्स करायचा, जर शॉर्ट नोट आले तर काय लिहायची, लॉंग क्वेश्चन आला तर काय लिहायचा, याचा एक जो म्हणजे प्लॅन आहे, जो गेम प्लॅन आहे तो आपल्याकडे आपण आपल्या क्लासमध्ये ऑलरेडी आपण तयार करत आहोत. आणि याचं आपण परत परत रिव्हिजन करणार आहोत. क्लासमध्ये आपण ते रिव्हिजन करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये तिथे आपला वेळ ह्या अशा गोष्टींचा विचार करण्यामध्ये गेला नाही पाहिजे. आपला वेळ जो आहे तो आपण जे तयार केलंय ते एकदम उतरवण्यामध्ये आणि जजमेंट रायटिंगला तुम्हाला एक्स्ट्रा जे काही डोकं लावावं लागेल त्याच्यामध्ये, लिगल एसेला तुम्हाला जे काही डोकं लावावं लागेल त्याच्यामध्ये आपला वेळ गेला पाहिजे. ठीक आहे, वेळेचं प्रॉपर नियोजन होण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये हे खूप जास्त गरजेचं आहे. हे सगळे तुम्हाला दिसून येतील. समजा डायरेक्शन्स फॉर अकोमोडेशनची शॉर्ट नोट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कंडिशन्स, ट्रान्सफर्स आणि बाकीचे 1-2 शॉर्ट नोट्स आहेत, ते पुढचे दिसत नाहीये इथे. त्याच्यानंतर ऑस्टेन्सिबल ओनरची आणि पुढे बाकीच्या गोष्टींची शॉर्ट नोट आहे. त्याच्यानंतर शॉर्ट नोट ऑन को ओनर आहे, शॉर्ट नोट ऑन डॉक्ट्रिन ऑफ प्रायोरिटी आहे, त्याचे एक्सेप्शन्स वगैरे आपण गोळा केलेले आहेत.
शॉर्ट नोट ऑन फ्रॉडुलंट ट्रान्सफर आहे, शॉर्ट नोट ऑन काइंड्स ऑफ मॉर्गेजेस आहे, लॉंग क्वेश्चन ऑन सेल अँड शॉर्ट नोट ऑन मार्शलिंग हे सुद्धा आपण कव्हर केलेलं आहे. डॉक्टर ऑफ पार्ट परफॉर्मन्सवर शॉर्ट नोट आहे. पुढे आता 1-2 शॉर्ट नोट्स आहेत, एकाच लेक्चरमध्ये 2-2, 3-3 शॉर्ट नोट आहेत, पण त्याच्यात कव्हर झालेलं नाहीये. त्याच्यानंतर मॉर्गेजेसचा लॉंग क्वेश्चन आहे, ठीक आहे, काइंड्स ऑफ मॉर्गेजेसचा क्वेश्चन आहे, राईट्स अँड लायबिलिटीज ऑफ मॉर्गेजर अँड मॉर्गेजी आहे, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, म्हणजे JMFC ला तुम्ही आपल्याला फक्त फोरक्लोजर आणि रिडम्पशन माहिती असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकीचे 10 अधिकार आहेत, हे सगळे आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण कव्हर केलेले आहेत, जे परीक्षेमध्ये तुम्हाला उतरवता येतील. ठीक आहे, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला जो प्रश्न येणार आहे, ठीक आहे, त्याचं प्रॉपर उत्तर त्याच्यामध्ये आपण आपल्या नोट्समध्ये आपण कव्हर करून घेतोय. ठीक आहे, ते तुम्हाला फक्त परत परत वाचायचे, परत परत रिवाइज करायचंय, रिव्हिजन सेशन मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचंय, त्याचा आपल्याला ब्रशअप करत राहायचंय कायम, आणि परीक्षेमध्ये ते जसं जसं जाऊन तुम्हाला फक्त उतरवायचं आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण बऱ्याच पॉसिबिलिटी सुद्धा बघत असतो, की याच्या व्यतिरिक्त समजा काय प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, आणि आपण याच्यामध्ये विषय खूप डिटेलमध्ये कव्हर करतो विशेष म्हणजे. ठीक आहे, आता तुम्हाला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी झाला, 31 लेक्चर आहे त्याचे. त्याच्यानंतर हा कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आहे. ठीक आहे, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरचे आपले त्याच्यामध्ये 57 म्हणजे 59 लेक्चर आहेत. ठीक आहे, 59 लेक्चर आपण फक्त आणि फक्त कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरवर आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये जेवढ्या प्रॉबेबल शॉर्ट नोट निघू शकतात तेवढ्या शॉर्ट नोट आपण कव्हर करतोय. जेवढे प्रॉबेबल लॉंग क्वेश्चन निघू शकतात ते लॉंग क्वेश्चन आपण क्वेश्चन आणि आन्सर फॉर्म मध्ये आपण लिहून घेतोय. ठीक आहे, आतापर्यंत आलेले प्रश्न सुद्धा आपण लिहून घेतोय, जे प्रॉबेबल प्रश्न येऊ शकतात ते पण आपण लिहून घेतोय, आणि त्याच्यामध्ये खाली पॉईंट वाईज आपण त्याच्यामध्ये उत्तर सगळे कव्हर करत आहोत. तरी असे 59 लेक्चर्स आहेत CRPCचे. ठीक आहे, CRPC CPC सारखे विषय. ठीक आहे, म्हणजे माझा हा नेहमीच ऍटिट्यूड राहिलेला आहे. ठीक आहे, आणि हा ऍटिट्यूड तुम्हाला ह्या लेक्चर मधून दिसतोय. ठीक आहे, हे लेक्चर काही मी आता घेतलेले नाहीत, हे प्रिलिमच्या एक्झामच्या खूप अगोदर घेतलेले आहेत. अगोदरपासूनच माझं विद्यार्थ्यांना सांगणं असतं. आता CRPCच्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी, की CRPC कव्हर केला म्हणजे 40% सिलेबस कव्हर झाला. ठीक आहे, कारण ते तसं आहे. ठीक आहे, म्हणजे हे CRPCचे लेक्चर घ्या आपल्या क्लासेसचे, किंवा आता रेकॉर्डिंग मध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. CPCचे लेक्चर आपले ओपन करून बघा क्लासेसवरचे. मी हे ऑलरेडी विद्यार्थ्यांना एक जाणीव करून दिली होती, की CRPC CPC सारखे विषय जे आहेत, ठीक आहे, यांना आपण एकदम लाईटली घेऊन चालत नाही. कधी कधी 40% 50% पोर्शन जो आहे तो फक्त आणि फक्त CPC आणि CRPC वर असतो, आणि त्याचाच एक भाग म्हणून CRPCचे आमचे लेक्चर बघा. ठीक आहे, आता हे 57 लेक्चर 57 आहे, मध्ये 1-2 लेक्चरला नाव सेम दिलेले आहेत, म्हणजे A B असं केलेलं आहे. तर असे 57 लेक्चर तुमचे CRPCचे आपल्या या कोर्समध्ये आपण टाकलेले आहेत. ठीक आहे, बेलचं लास्ट पार्ट, बेलचे 2 लेक्चर आहेत आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सेट ऑफ शॉर्ट नोट आपण घेतलेली आहे. कॉम्पन्सेशन फाईनचं त्याच्यामध्ये शॉर्ट नोट आपण घेतलेला आहे. कंपाऊंडिंग ऑफ ट्रायल वगैरे आपण घेतलेला आहे. जेवढे प्रॉबेबल डिफरन्सेस तुम्हाला विचारले जातात ती प्रत्येक गोष्ट आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस आता मी हे सगळं तुम्हाला का दाखवतोय, की ज्यावेळेस मी सांगत असतो की आपण अशा पद्धतीने सिलेबस कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर आपण ते डिलिव्हर केलेलं आहे. ठीक आहे, जे जे आपण सुरुवातीला बॅचमध्ये कमिट केलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण डिलिव्हर केलेलं आहे, आणि बाकीचे सगळे पुढचे विषय सुद्धा तुम्हाला या पद्धतीनेच कव्हर होतील. आणि तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा घेऊ शकता, लाईव्ह लेक्चर सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, लाईव्ह लेक्चर घेतले म्हणजे किंवा रेकॉर्डेड लेक्चर घेतल्यामुळे तुम्हाला असं काही नुकसान होणार नाहीये. ठीक आहे, आणि हे सगळं ऑफलाईन सुद्धा, ऑफलाईन क्लासच रेकॉर्डिंग आहे. आता मी ते ऑफलाईन क्लासमधून शिकवतोय. जे विद्यार्थी ऑफलाईन येणार आहेत ते समोर बसून शिकणार आहेत. ठीक आहे, जे घरून ऐकणार आहेत ते त्याच्यामध्ये ते लोक लाईव्ह झूम मीटिंगवर बघणार आहेत. ठीक आहे, ज्यांना याचं रेकॉर्डेड पाहिजे ते लोक याच बॅचचं रेकॉर्डिंग बघणार आहेत. रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा तुम्हाला असं खूप जुनं असं काही मिळणार नाहीये. ठीक आहे, जे मागच्या 2 महिन्याखाली आपण बॅच सुरू केलेले हे 2 विषयांचे लेक्चर फक्त जुने आहेत. बाकीचे तर सकाळी 7 ते 9 मधलं लेक्चर होईल ते रेकॉर्डिंग मध्ये येऊन जाईल, आणि संध्याकाळचं 8 ते 9:30चं जे लेक्चर होईल ते सुद्धा रेकॉर्डेड कोर्समध्ये येऊन जाईल. ठीक आहे, कम्पॅरेटिव्हली रेकॉर्डेड कोर्सवाल्या विद्यार्थ्यांना लवकर लेक्चर मिळतात. त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार हे लेक्चर तुम्ही बघू शकता, आणि तुमचं एकही लेक्चर मिस होणार नाही याची गॅरंटी सुद्धा रेकॉर्डेड कोर्सवाल्यांकडे असते. ठीक आहे, म्हणजे डोक्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्या मनांच्या, म्हणजे मी नेहमी एक्सप्लेन करत असतोय, आपल्या डोक्यामध्ये असते किंवा इथे ऑफलाईन आलो काय, ऑफलाईन आल्यानंतर 5-6 महिने पुण्यामध्ये 15,000 रुपये महिन्याला खर्च करून राहिलो तरच मी जज होणार आहे. ठीक आहे, अशातला अजिबात भाग नाहीये. ठीक आहे, म्हणजे APPचा जो आपण रिझल्ट लावलेला आहे 431 पैकी 412 सिलेक्शन आपल्या क्लासेसचे आहेत. हे सिलेक्शन सगळे ऑनलाईनच आहेत. ठीक आहे, काही मी इंटरव्ह्यू सुद्धा टाकले त्या महिलांचे, आपले सक्सेसफुल कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू सुद्धा मी युट्यूबवर टाकलेले आहेत. ठीक आहे, त्यांचं तुम्ही ऐका. घरात कुकरची शिटी एकीकडे चालू होती, एकीकडून मास्तरचा आवाज चालू होता. इकडून मास्तर बोंबलत होतं, तिकडून कुकर बोंबलत होतं. ठीक आहे, आणि साईडला पुढे लेकरं बोंबलत होते. ठीक आहे, लेकरं गर्दा करत होते, मास्तर बोंबलत होता, आणि इकडे कुकर गर्दा करत होता. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सगळं संसार वगैरे सांभाळून सुद्धा महिलांनी यश त्याच्यामध्ये संपादन केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे उलट जास्त महिलांचं यश त्याच्यामध्ये संपादन झालेलं आहे APP सारख्या एक्झाम मध्ये. ठीक आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, की जे कारण आपण इतके दिवस देत होतो
की मला त्याच्यामध्ये पुण्याला जाणं शक्य नाही आहे, ठीक आहे, मला त्याच्यामध्ये माझ्याकडे जास्त पैसे नाही आहेत, ठीक आहे, मिनिमम 10,000 रुपये आपली फीस आहे, ठीक आहे. बाकी तुम्ही कुठले जरी एमपीएससी वगैरे एक्झाम बघितलं तर त्याच्यामध्ये लाखोमध्ये फीसेस आहेत, ठीक आहे. आपण 10,000 रुपये फीस मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या प्रॉपर वेने आपण तुम्हाला डिलिव्हर करतोय. तुम्हाला बाकी इथे पुण्यात राहायचे 10,000 रुपये म्हणजे महिन्याचे किती जरी एखादा चेंगस मारवाडी जरी असेल, ठीक आहे, तरी त्याला 10,000 रुपये तरी महिन्याला लागतातच, ठीक आहे. 15,000 रुपये तर मिनिमम, बाकीचं समजा पुस्तकं वगैरे खर्च जर म्हणलं तर 15,000 रुपये महिन्याला खर्च करावे लागतात. असा 10-15,000 रुपयाचा खर्च न करता सुद्धा तुम्ही तुमच्या गावाकडे तुमच्या घरात बसून, ठीक आहे, तुम्ही हे सगळे लेक्चर बघू शकता. जर नेटवर्कचा जरी प्रॉब्लेम असेल, काही लोकांचं असतं की आमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, डाउनलोड करता येतात. तालुक्याला गेलं की कुठल्याही वायफाय वरनं डाउनलोड करून ठेवायचे आपल्या मोबाईलमध्ये, डाउनलोड करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. म्हणजे जे प्रॉपर कंटेंट तुम्हाला इथे पुणेमध्ये डिलिव्हर होणार आहे, जो ऑफलाईन क्लासेसवाल्यांना मिळतोय, तो सेम कंटेंट तुम्हाला आपण तुमच्या घरपोच आपण डिलिव्हर करतोय. त्यामुळे कुठलंही कारण देऊ नका, ठीक आहे. आता बरेच लोक जर समजा तुम्ही जर सध्याच्या अजूनही तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये चर्चेमध्ये असाल की कधी रिझल्ट लागतो, की कधी रिझल्ट लागतो, की आपण तयारी करायची का नाही, ठीक आहे. आता रिझल्ट लागणार आहे, ठीक आहे, 71 दिवस लागायला लागतो, तो 71 दिवस झालेले आहेत, ठीक आहे. तेवढे झाल्यानंतर आता रिझल्ट लागेल आणि पुन्हा मेन्सचा फॉर्म भरायचा फक्त तुम्हाला वेळ मिळतो. त्या फॉर्म भरायच्या वेळामध्ये अर्धा वेळ तर आपला त्या फॉर्म मध्येच जातो, ठीक आहे. जे काही सर्टिफिकेट वगैरे बाकीचे इकडे तिकडे जर मिसिंग असेल तर राहिलेला वेळ त्याच्यातच जातो. मग बाकी मेन्सच्या ह्याची तयारी कधी करणार आहात, ठीक आहे. त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्हाला तयारी करायची असेल, 114 जागांसाठी जरी असेल तरी सुद्धा तुम्ही हा कोर्स घेऊ शकता. आणि ह्या 18 नोव्हेंबरच्या एक्झामसाठी जरी सुद्धा तुम्हाला मेन्सची तयारी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही हा कोर्स तुम्ही आपल्याकडनं परचेस करू शकता, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्डेड घेऊ शकता. इथे ऑफलाईन यायचं असेल पुण्यामध्ये तर तुम्ही ऑफलाईन क्लासमध्ये बसून शिकू शकता. जर तुम्हाला तशीच इच्छा असेल की मला ऑफलाईनच ऐकायचं आहे, इथे पुण्याला आळंदीचे वगैरे जे विद्यार्थी आहेत आपले, ठीक आहे, ज्या जॉईन केले सुरुवातीला 2-4 दिवस आले, त्याच्यानंतर ते घरूनच ऐकतात, ठीक आहे. कारण यायचं 1 तास, जायचं 1 तास, त्याच्यामध्ये एखाद्या विषयाचं रिव्हिजन होऊन जातं, जे आतापर्यंत झाले ते सगळं रिव्हिजन होऊन जातं, ठीक आहे. त्यामुळे तसे ट्रान्सपोर्टेशन किंवा बाकीचा खर्च किंवा व्यर्थ गोष्टी करत बसण्याची गरज नाही. जे तुम्हाला उलट आणि तुम्हाला हे घरपोच तुम्हाला अजून क्वालिटीमध्ये तुम्ही ऐकणार आहात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं काही नाही की तुम्हाला घरी व्यवस्थित मोबाईलवर ऐकू येणार नाहीये किंवा व्यवस्थित दिसणार नाहीये. तुम्ही तुमच्या घरी बसूनही त्याच्यामध्ये शांततेत हे ऐकू शकता. म्हणजे आपले क्वालिटी व्हिडिओची हीच आहे, ठीक आहे. याच क्वालिटीमध्ये तुम्ही बघणार आहात. ऑडिओ सुद्धा तुम्हाला जो येतोय हा सेम ऑडिओ आहे, ठीक आहे. याच आवाजामध्ये तुम्ही ऐकणार आहात. म्हणजे असं कुठलं तरी मिस होणार आहे आवाजामुळे किंवा नेटवर्कमुळे किंवा कशामुळे, याची सुद्धा त्याच्यामध्ये किंचितही शक्यता नाहीये, ठीक आहे. फक्त तुम्ही डेडिकेटेडली तयारी करणार असायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही तशा पद्धतीने तयारीला लागू शकता. तरी अशा प्रकारची आपली मेन्सची बॅच आहे. याच्यामध्ये आपण सगळे विषय जे आपले मेन्सचे आहेत ते सगळे कव्हर करणार आहोत, इन्क्लुडिंग आपण सिव्हिल जजमेंट रायटिंग असू द्या, क्रिमिनल जजमेंट रायटिंग असू द्या, लीगल एसे असू द्या, ठीक आहे. हे सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत, ठीक आहे. तो खरा स्कोरिंगचा पार्ट असतो. बाकी ठिकाणी आणि मेन्समध्ये कसं असतं, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, 50 मार्क मिळवणं सोपं आहे, पण 50चे 60 आणि 60चे 70 जर करायचे असतील तर त्याच्यामध्ये खूप जास्त कस लागतो. आता मी टेस्ट सीरीजचे पेपर वगैरे चेक करत आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्याला सांगत असतो की तुमचं याच्यामध्ये हे इनकम्प्लीट आहे, ते इनकम्प्लीट आहे, ते इथे तरी कुठेतरी कमी आहे, ठीक आहे. कारण बेसिक जे विद्यार्थ्यांचं कसं असतं की जसं प्रिलिमला शिकलेलं असतं तेच आपलं मेन्सच्या उत्तरामध्ये छापून येतात, ठीक आहे. प्रिलिमला जे लिहिलं तेच जर मेन्सला लिहिलं तर कसे मार्क मिळतील, ठीक आहे. शॉर्ट नोटला समजा फ्रॉडलंट ट्रान्सफरची शॉर्ट नोट आहे, तुम्ही 2 ओळीमध्ये शॉर्ट नोट लिहिता आणि तुम्हाला विचारले 5 मार्काला, तर तेवढंच लिहून कसं चालेल, ठीक आहे. तुम्हाला डॉक्टरनं फिडिंग बाय स्टॉपल विचारले, तुम्ही 2 स्टेटमेंट लिहिता आणि संपून टाकताय फिडिंग बाय स्टॉपल, ठीक आहे. मेन्सला जर असा अभ्यास केला आणि मेन्सला जर असं पेपरमध्ये उतरवलं तर अशा वेळेस तुम्ही कसा स्कोर करणार, ठीक आहे. स्कोर होणारच नाहीये, ठीक आहे. कंडिशनल ट्रान्सफर आहे, तुम्ही फक्त सेक्शन 25 लिहिताय, ठीक आहे. फक्त सेक्शन 25 लिहून उत्तर मिळेल का? काही लोक त्याच्यामध्ये 10-11 वगैरे टाकत बसतात, ठीक आहे. पण पुढचं त्याच्यामध्ये त्याचे प्रकार, कंडिशन वगैरे, प्रेसिडेंट, सबसिक्वेंट वगैरे हे तर तुम्ही सोडून देताय, ठीक आहे. त्यामुळे काय परफेक्ट आहे आणि काय इनपरफेक्ट आहे, ठीक आहे. आपलं उत्तर कधी कंप्लीट असायला पाहिजे याची तुम्हाला प्रत्येकाला जाणीव होणं गरजेचं आहे, तरच तुम्ही चांगला स्कोर त्याच्यामध्ये मेन्स एक्झामिनेशन मध्ये करू शकता, ठीक आहे. आणि आता असं राहिलेलं नाहीये की त्याच्यामध्ये आपलं थोडं काहीतरी करतो, काम करून करतो, थोडंसं काहीतरी करून करतो आणि मग माझं सिलेक्शन होऊन जाईल, ठीक आहे. कॉम्पिटिशन या लेवलला वाढलेलं आहे की प्रत्येकच विद्यार्थी जीव तोडून त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी करायला पाहिजे ती गोष्ट घेऊन करत आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही चांगलं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्ही आपल्या क्लासेस सोबत जोडू शकता. तुम्हाला जॉईन करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. जे काही तुमचे डाऊट्स असतील तुम्ही या नंबरवर कॉल करून, फोन जर केला तर मी उचलेल आणि व्हॉट्सअपवर जर मेसेज केला तर आमचा ऑफिसचा व्यक्ती बघेल. ऑफिसच्या व्यक्तीकडनं तुमचं समाधान केलं जाईल. जर नाही समाधान झालं तर मला तुम्ही सरळ फोन लावू शकता. तुम्हाला जे काही समजा डाऊट असेल तर तुम्ही त्याच्यावर विचारू शकता. शक्यतो प्रत्येक गोष्ट बॅच कशा पद्धतीने आपण लेक्चर कंडक्ट करतोय, ठीक आहे, याचे PDF नोट्स सुद्धा तुम्हाला मिळतील, जे विद्यार्थ्यांनी लिहिलेले स्कॅन केलेले असतील,
ठीक आहे, असं एकदम प्रिंट करून वगैरे करायला तेवढा वेळ आपल्याकडे नसतो आणि आपले कुठलीच बॅच आपली सेम नसते. ठीक आहे, म्हणजे मागच्या वर्षीच्या मेन्सच्या बॅचचे लेक्चर सुद्धा तुम्ही जर बघितले, ट्रेमेंडस फरक असतो. प्रिलिम बॅच पण आपण 1 डिसेंबर पासून आपण सुरू करतोय. ठीक आहे, त्या प्रिलिम बॅच मध्ये सुद्धा आम्ही 9 सप्टेंबरचे सगळे मागचे लेक्चर देत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 18 नोव्हेंबरचे पण मी सगळे लेक्चर देत आहे आणि त्यानंतर आता इथून पुढे 1 डिसेंबर पासून आमचे नवीन लाईव्ह लेक्चर सुरू होतील. ठीक आहे, एकही लेक्चर तुम्हाला जसं मागे जे मी शिकवलं होतं ते तसं तुम्हाला आढळणार नाही. ठीक आहे, कारण आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेत असतो आणि त्या फीडबॅकमधनं जी कंटिन्युअस आपल्याला नवीन गोष्टी कराव्या लागतील, जेएमएफसीच्या क्वेश्चन पेपरचं डेली बेसिसवर आम्ही अनालिसिस करत असतो आणि त्याच्यातनं ज्या गोष्टी लक्षात येतात की अजून आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे, ती प्रत्येक नवीन नवीन गोष्ट करून घेऊन जास्तीत जास्त स्कोअरमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज वाढवण्याचं काम आहे मेरिटमध्ये. ठीक आहे, आपल्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न आम्ही म्हणजे तशा पद्धतीने आपण नेहमीच करत असतो. तर तुम्हाला हे मेन्सचे सुद्धा लेक्चर आपण डेली बेसिसवर आपण त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत आहोत. तुम्हाला सुद्धा ज्या गोष्टी तुमच्याकडनं जे सजेशन येतात की सर डिफरन्सेसमध्ये आपण हा डिफरन्स कव्हर केला नाही सर, ह्या डिफरन्सेसमध्ये अजून 2-4 पॉईंट ऍड होतात. आपले क्लासमधले विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ऍड ऑन करत असतात आणि त्यानुसार एक बेस्ट प्रॉपर कंटेंट आपण तुम्हाला या ठिकाणी डिलिव्हर करत आहोत. तर तुम्हाला जवळपास सगळी माहिती मी दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला कॉल करू शकता किंवा बाकी तुम्हाला बॅच कशी जॉईन करायची वगैरे बेसिक जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा. ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला रिप्लाय देईल. त्या पद्धतीने तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.